बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। मालेगाव बॉम्बस्फोटातील तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी अत्यंत मोठे खुलासे केले। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडण्यासाठी वरिष्ठांनी दबाव टाकला होता असा मोठा दावा त्यांनी केलाय। मालेगाव स्फोटाचे तत्कालीन प्रमुख तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी मला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना धरून आणण्याचे आदेश दिले होते असं ते म्हणतायत। भगवा आतंकवाद हे सर्व खोटं असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। आपल्यासोबत 2008 साली मालेगाव येथील झालेल्या बॉम्बस्फोटात एटीएसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मेहबूब मुजावर आपल्यासोबत आहेत। सर तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। तुम्ही मालेगाव बॉम्बस्फोटाचा सखोल असा तपास केला होता, कशा पद्धतीचा तो तपास होता? तो सगळा तपास माझ्याकडे नव्हता। या जे आता कोर्टामध्ये जे निकाल लागला त्याचाही तपास माझ्याकडे नव्हता। काही पार्ट माझ्याकडे तपास होता। तो तपास मी करत असताना त्यातले खोट्या मुद्द्यावरती किंवा त्या भगवा आतंकवाद याच्यावरची जे काय उहापोह झाला होता, त्यावेळेस बवाल झाला होता, तशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती, त्या संदर्भात मी होतो त्याच्यामध्ये। परंतु मला जो आदेश दिला होता की रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार, संदीप डांगे यांना अटक करून आणण्याचे आदेश दिले होते। त्याच्यानंतर माननीय मोहन भागवत यांनासुद्धा पकडून आणा असा आदेश होता आणि हे सगळा आदेश रेकॉर्डवर आहे माझ्याकडे, सगळे त्याचे डॉक्युमेंट आहेत। मला ह्या कामगिरीसाठी सिक्रेट फंडातून पैसे देण्यात आले होते सरकारकडून। त्यानंतर वॉरंट देण्यात आले होते। वॉरंट म्हणजे रेल्वे वॉरंट, एसटी वॉरंट, आणि सरकारतर्फे हत्यार प्रोव्हाइड करण्यात आले होते। त्याशिवाय 10 कर्मचारी मला माझ्या पसंतीचे महाराष्ट्रातून तुम्ही कुठलेही अधिकारी घ्या आणि हे कारवाई पूर्ण करा, हा तपास पूर्ण करा असा मला आदेश होता। आणि हा आदेश माननीय परमवीर सिंग साहेब IPS अधिकारी व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांचा होता आणि मी रोजच्या रोज त्यांना रिपोर्टिंग करत होतो। प्रत्यक्षात त्या आरोपींना मारण्यात आलं होतं, जे रामजी कलसंग्रा आणि पाटीदार हे जिवंत नव्हते, परंतु त्यांना जिवंत दाखवण्यासाठी मला परत फिरवा लागले होते। ते मला पसंत नव्हतं ती गोष्ट। आणि शिवाय एवढे मोठे ते नागपूरला जाऊन धरून आणा असं म्हणल्यानंतर मला ते खोटं शक्यच नाही, माझ्या हातनं झालं नाही। ह्या सगळी वस्तुस्थिती ज्यावेळेस यांच्या लक्षात होती, याला सगळी माहिती आहे। मी सोलापूर नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। ज्या ठिकाणी मी नसताना त्या ठिकाणी ह्यांनी मॅनेज करून गुन्हा दाखल करणार, आणि ते गुन्हा दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका परमवीर सिंग साहेबांची होती। अशा पद्धतीने तत्कालीन जे एटीएसचे पोलीस निरीक्षक होते मुजावर सर आपल्यासोबत होते। त्यांनी A to Z 2008 पासून ते 2025 पर्यंत जो काही घटनाक्रम आहे तो न्यूज 18 लोकमतशी बोलताना सविस्तर सांगितलेला आहे। त्यामुळे त्यांनी कुठेतरी आपलं जो आज न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्याच्यावर भाष्य करताना कुठेतरी आपली जी इच्छा होती ती पण बोलून दाखवलेली आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।